इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 1 आद्य शेतकरी. या प्रकरणात आपण जगातील प्राचीन 4 नदीकाठच्या संस्कृती कोणत्या होत्या, त्या संस्कृतीमध्ये शेतीची सुरुवात कशी झाली, त्यांनी घेतलेली प्रमुख पिके, भारतातील आद्य शेतकरी व त्यांची वाटचाल, प्राचीन इतिहासात गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन कसे अस्तित्वात आले, व्यापार, दळणवळण आणि नागरीकरणाची सुरुवात कशी झाली इत्यादी बाबींचा सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजपासून आपण इयत्ता 11वी इतिहास व्हिडिओ शृंखलेला सुरुवात करत आहोत. कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. दगडी हत्यारे म्हणजे दगडी अवजारे, जी जी अवजारे जी दैनंदिन जीवनातील काही बेसिक गोष्टी करण्यासाठी वापरली जातात. ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे यासारख्या जुलबी कामासाठी उपयोगी होती. हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हवे त्या आकाराचे छिलके काढता येणे हे मानवाची जी आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप होती. म्हणजेच काय, आपल्या गरजेनुसार दगडाचे जे आहे, दगडांपासून जे आहे ते हत्यारे बनवणे ही जी आहे ते मानवाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप मानली जाते. मानवाच्या उत्तरोत्तर प्रगत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. जे सर्वप्रथम जे आपल्या आदिमानवांनी जे आहे ते दगडांपासून अवजारे बनवली. पुढे ते त्यांचा जो प्रवास होता त्याच्यानंतर त्यांनी लोखंडाचे किंवा तांबे इत्यादी अनेक धातूपासून जी हत्यारे कशी बनवली याचा आपण जो आहे तो आढावा पुढे घेणारच आहोत. निसर्गाशी असलेल्या जवळीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता येते. मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतीची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसाळले. ही एक बाब महत्त्वाची आहे. आयोग अशा बाबींवरती प्रश्न विचारत असतं, जसं की कुठल्या युगीन मानवाने वनस्पतींची लागवड करण्यास आणि वन्य प्राण्यांना माणसाळवण्याची प्रक्रियेस सुरुवात केली. त्याचे पर्यवसान नवाश्म युगाचा उदय होण्यात झाले. या काळात मानव शेतीपालन करू लागला. म्हणजे नवाश्म युगामध्ये जे आहे ते शेतीपालन करण्यास सुरुवात झाली. त्यांचे भटके निमभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. मध्याश्म युगापर्यंत जे आहे ते मानव जे आहे ते भटके करत, म्हणजे भटके म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते स्थलांतर करत असायचे अन्नासाठी किंवा राहण्यासाठी. परंतु नवाश्म युगामध्ये जे आहे ते स्थलांतरण थांबलं आणि ते जे आहे ते स्थायी जीवन जगण्याची सुरुवात या नवाश्म युगापासून झाली. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी झाली असे काही पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतीचा उदय या दोन घटनांना अनन्य संबंध आहे. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे जगभरात नदीकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. या 4 प्रदेशांमध्ये जे आहे नवाश्म युगाचा उदय झाला. शेती पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या. हे कसे घडले हे पाहण्यासाठी नदीकाठच्या संस्कृतीचा आपण जे आहे आढावा घेऊयात. त्या अगोदर इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असे आढळून आले की शेती करण्याचा प्रयोग सुमारे 23,000 वर्षापूर्वीपासूनच सुरू झाले असावेत. आणि भारतामध्ये देखील जे आहे हडप्पा संस्कृती ज्याचा आपण पुढे उल्लेख घेणार आहे, कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा देखील मिळालेला आहे. आणि याबद्दलच्या विविध बाबी आपण पुढे हडप्पा संस्कृतीमध्ये याचा अभ्यास करणार आहोत. यासंबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असलेल्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळालेला आहे. तेथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने बार्ली आणि काही
तृणधान्याचे दाणे तसेच फळांच्या बिया देखील मोठ्या संख्येने मिळाले आहेत. आणि बार्ली म्हणजे हे सातू, आणि हडप्पा संस्कृतीतील लोक देखील जे आहे गहू, सातू ही देखील त्यांची जी आहे ती मुख्य पिके होती. त्याचबरोबर शेतातील उगवणाऱ्या विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळाल्या. अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती याचा पुरावा आहे. धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही इथे मिळालेले आहेत. आता आपण ह्या जगातील नदीकाठच्या 4 संस्कृतीपैकी पहिली म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे हे जे याच्यामध्ये जी वसलेली संस्कृती आहे ती म्हणजे मेसोपोटेमिया. आजचे इराक, सिरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा जो आहे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होता. मेसोपोटेमिया हे जे आहे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांचे ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी. 2 नद्यांचा मधला प्रदेश म्हणजेच काय तर मेसोपोटेमिया. या 2 नद्याला जे आहे मुबलक पाणी दरवर्षी मुबलक पाणी असायचं आणि दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे जे आहे ते सुपीक जमीन तयार झाली होती. त्यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटकीचे जनसमूह स्थिरावले, म्हणजे त्यांचे भटकणं थांबलं आणि ते एका ठिकाणी राहायला लागले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय झाला. भारतामध्ये देखील जे आहे सिंधू गंगा नदीच्या खोऱ्यांमध्ये जे देखील जे आहे सुपीक जमीन असल्यामुळे प्राचीन भारतातील वसाहती जे आहेत ते सर्वप्रथम तिथेच वसल्या होत्या. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सन पूर्वी 10,000 वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तेथील शेतकरी जे आहे गहू आणि बार्ली पिकवत असत. आणि भारतामध्ये जे हडप्पा संस्कृतीचे उत्खनन झाले त्यामध्ये देखील असे आढळले आहे की गहू, बार्लीला सातवाशेही म्हटले जाते, ही देखील जी आहेत ते हडप्पा संस्कृतीची प्रमुख पिके होते. त्यामध्ये विशेषतः राजस्थानमध्ये सातूचे तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाईल. आणि मी मागील आपल्या व्हिडिओ श्रृंखलेप्रमाणे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन तुम्ही जेव्हा एखादी बाब जाणणे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे अत्यंत आवश्यक आहे त्या बाबी इथे मी सांगत आहे. याखेरीज जे आहे वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी देखील पिके जी आहेत ते हडप्पा संस्कृतीमध्ये घेतली जातात. नाईल नदीचे खोरे इजिप्त. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रातील विद्वानही होते. त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करून त्याची माहिती प्रसिद्ध केली. रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला जे आहे गती मिळाली. हे अभिलेखावरती कुठली भाषा वापरली गेली आहे यावरती देखील आयोग जे आहे प्रश्न विचारू शकतो. आणि भारतीय राजे जे होऊन गेले प्राचीन भारतामध्ये, काहींनी संस्कृत, काहींनी ब्राह्मी लिपी, काहींनी प्राकृती भाषेमध्ये जे आहे ते आपले अभिलेख लिहून घेतलेले आहेत. इजिप्तचे मूळ नाव केमत म्हणजे काळी भूमी असे होते. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामध्ये तेथील मातीचा रंग काळा दिसतो, त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला वॅट का पता म्हणजेच पता देवाचे मंदिर असे नाव मिळाले. ग्रीकाने त्याचे रूपांतर इजिप्तस असे केले आणि त्यावरून इजिप्त हे नाव पडले. इजिप्तचे अरबी नाव मिश्र असे आहे. आणि हे आयोगाने जे आपल्या महाराष्ट्र शासनाने जे आहे ते इथे आपल्या पठ्यामध्ये जे आहे ते एक नकाशा दिला आहे, त्यावरून आपल्याला ह्या संस्कृती जी आहे ते कुठे वसलेल्या होत्या याबद्दलची माहिती मिळते. अगोदर आपण जे आहे ते मेसोपोटेमियाचा अभ्यास केला, इजिप्तचा केला. आता पुढे आपण हडप्पा संस्कृती आणि चीन या संस्कृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. इसवी सनापूर्वी 6,000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसल्या
होत्या. तिथे शेतीची सुरुवात या सुमारास झाली आणि इथे पण जे आहे तुम्हाला पुढे मी एक बाब सांगतो की सर्व जरी नदीकाठच्या संस्कृतीचा आपण अभ्यास केला तर त्यामध्ये प्रमुख पीक जे आहे ते जे कॉमन जे येतं ते गहू आणि बार्ली हे जे आहे प्रमुख पिके हे सर्व संस्कृतीमध्ये आपल्याला आढळतात. होयांग हो नदीचे खोरे चीन. चीनमधील होयांग हो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहती मध्ये जे आहे इसवी सन पूर्वी 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली. तेथे देखील जे आहे गहू गहू राळा आणि भात ही सुरुवातीची पिके होती. येल्लो रिव्हर पीत नदी हे होयांग या नदीचे जे नावाचे भाषांतर आहे. तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले. आताच आपण मागे जे पाहिलं की इजिप्तमध्ये जे आहे हे केमत का म्हटलं जायचं तर कारण तिथे काळी माती वाहून आलेली असते आणि इथे याला जे आहे येल्लो रिव्हर का म्हटलं जातं तर येथील गाळाचा रंग जो आहे तो पिवळा होता म्हणून. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी ही दोन नावं देखील आहेत. या नावावरून चीनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असे सूचित होते तर मदर या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते असे स्पष्ट होते. गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांग हो आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याच्या प्रमुख स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे जे आहे होयांग होचे पात्र सतत बदलत असे. त्याचप्रमाणे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारक असत. त्या पुरांमुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असे. त्यामुळे तिला आणखी एक नाव आहे ते म्हणजे सॅरो. सॅरो म्हणजे अश्रूंची नदी. आणि भारतामध्ये पण एका नदीला जे आहे ओरिसाची किंवा आसामची दुःखाश्रू नदी म्हणतात. मला आशा करतो की हे तुम्हाला लक्षात आहे. आधुनिक काळात तिच्या ठिकठिकाणी धरणे आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घातलेला आहे. सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंड. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झाले आहे. आणि याला जे आहे सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती किंवा सिंधू सरस्वती संस्कृती असे देखील म्हटले जाते. आणि हे मध्य आशियात सुरुवातीला जे आहे ते सरस्वती नदीला हका या नावाने ओळखले जायचे. या हडप्पा संस्कृतीमध्ये जे आहे दुर्ग स्थापत्याचे म्हणजेच किल्ला बांधणीचे सर्वात प्राचीन अवशेष मोहनजोदाडो व हडप्पा येथे प्राप्त झाले आहेत. आणि हडप्पा संस्कृती जी आहे ही प्राचीन भारतातील सर्वांगीण प्रगतीचा आणि समृद्धीचा कालखंड म्हणून सिंधू संस्कृतीचा कालखंड मानला जातो. सिंधू संस्कृती ही कृषीप्रधान होती. सिंधू संस्कृती ही जी आहे ते कांस्ययुगीन होते हे आता उत्खननातील साधनाच्या सामग्र्याद्वारे जे आहे सिद्ध झालेले आहे. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतीची अनेक स्थळे देखील उजेडात आली आहेत. तर भारतामध्ये जे उत्तर राजस्थानात जी हडप्पा पूर्वीची संस्कृती आढळून आली तिला सोधी संस्कृती म्हणतात. ती आद्य हडप्पा संस्कृती ठरते. त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीच्या नंतर हस्तिनापूर व गंगा प्रदेशात जे आहे हडप्पोत्तर संस्कृती आढळून येते. आणि मेसोपोटियामध्ये हडप्पा संस्कृतीच्या लोकांना जे आहे मेलुहा असे म्हणत. आणि मोहनजोदडोला सिंधी भाषेमध्ये म्हणजे लोकल सिंधी भाषेमध्ये जे आहे माउंट ऑफ द डेड म्हणजेच मुर्द्यांचा ढीग असे संबोधले जायचे. भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या होत्या हे सिद्ध झाले आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल सर्वात प्राचीन जे आहे
तर ती मेसोपोटेमिया संस्कृती येते, जी जवळपास 13,000 ते 12,000 इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं. त्यानंतर जे आहे ते आपल्या सिंधू संस्कृतीचा क्रमांक लागतो. त्यानंतर जे आहे चीनची संस्कृती आणि इजिप्तची संस्कृती असा जो आहे हा क्रम देखील तुम्ही लक्षात ठेवा, कारण की आयोग जे आहे कुठली संस्कृती कधी अस्तित्वात आली याला चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार जोड्या जे आहे क्रम लावून उत्तरे द्या असे देखील विचारू शकते. या गाव वसाहतीमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत. आणि मागे म्हटल्याप्रमाणे कालीबंगन येथे जे आहे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असल, त्यामध्ये गहू, सातू म्हणजेच बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असत. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादीचे देखील पीक घेतले जात. आणि हडप्पा संस्कृतीबद्दल अजून एक विशेष बाब म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता आणि जगात सर्वप्रथम कापूस भारतात पिकविला गेला. या गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होत. ते गाय, बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असत. त्यांची घरे मातीची असत. मेहरगड या बलुचिस्तानामधील पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे जे आहेत ते उजेडात आले आहेत. आणि हडप्पा संस्कृतीबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ते आपण एका पुढील प्रकरणामध्येच घेणार आहोत. शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. शेतीची सुरुवात झाली हा बदल अत्यंत धीम्या म्हणजे स्लो म्हणजे कमी गतीचा होता. त्यासाठी काही हजार वर्षाचा कालावधी लागला. हा काळ जो आहे नवाश्म युगाच्या सुरुवातीचा होता. तो इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 8,700 हा होय. विविध प्रदेशामधील नवाश्म युगाचा काळ हा वेगवेगळा असू शकतो. जसं की आपण मागे बघितलं की मेसोपोटेमियामधील, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंडामधील जो काळ जो आहे नवाश्म युगाचा हा काळ वेगवेगळा कालखंड होता. बार्ली हे मुख्य पीक होते. आपण मागेही म्हटलं होतं की आपण जे आहे ते बार्ली, गहू, हे बार्ली जे आहे ते ह्या चारही संस्कृतीमध्ये जे आहे सर्वसाधारणपणे आपल्याला आढळलेलं आहे आणि हे ते मुख्य होतं. त्यासोबतच जे आहे गहू, जवस यासारखी पिके देखील घेतली जात. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितींमध्ये अनेक घटक समान होते असे दिसते. नवाश्म युगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलग केलेली असत. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहूनही किंचित मोठ्या आकाराची असत. हे स्क्रीनवर इथे दाखवलेली आहेत. त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते. या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. आता हे जे प्राचीन मध्याश्मयुगीन आणि नवाश्मयुगीन कालखंडामध्ये जे कुठल्या प्रकारची जे आहेत ती अवजारे बनवली गेली होती याचं जे आहे छायाचित्र इथे स्क्रीनवर दाखवलेलं आहे. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या आता आपण जे आहे त्या ह्या चारी संस्कृतीमध्ये जी आहे ते सामान्य परिस्थिती जी पूर्व परिस्थितीमध्ये जे समान घटक जे आहेत याचा थोडक्यात आता आढावा घेऊयात. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला आणि या कालखंडाला जो आहे होलोसीन कालखंड असे म्हणतात. आणि या कालखंडामध्ये जे आहे हिमखंड म्हणजे बर्फ वितळल्यामुळे जलाशयातील पाण्याचे साठे वाढले. त्यामुळे या कालखंडात जे आहे अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली. त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी हे मॅमोथस सारख्या हे जे आहे हे हत्तीपेक्षा प्रचंड विशाल असे जे आहे ते प्राणी याला जे आहे मॅमेथॉन असं म्हटलं जातं. या मॅमोथस सारख्या विशाल काय या प्राण्यांच्या अनेक प्रजातीही नष्ट झाल्या होत्या.
आता जलाशयामधल्या माशांच्या अनेक प्रजाती तसेच शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु जे आहेत ते शिकारीसाठी उपलब्ध होते. त्याची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारे उपयोगात नव्हती. म्हणजे आता या प्राण्यांसाठी जे आहे ते इथं पूर्वी जे मध्याश्म युगामध्ये जे जनावरांना मारण्यासाठी जे हत्यारे बनवले जात होते त्याचा आता उपयोग होत नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, उत्तर पुराश्म युगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली होती. मध्य युगाचे हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखा एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असे म्हटले जाते. ही सूक्ष्मास्त्र जे आहेत ते पाती हाडे किंवा लाकडी दगडाला खोबून करून म्हणजे दाबून किंवा त्याच्यामध्ये थोडंसं असं आत ठोचून जे आहे किंवा त्याच्या टोक्यावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी सुधारित शस्त्रे बनवणे शक्य झाले. निसर्गतः वाढलेली तृणधान्ये आणि फळेही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मास्त्राचा जो आहे उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारे देखील तयार केली जाऊ लागली. हे एक बाब जे आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे की यासारखी कापणीसाठीची संबंधित अवजारे कुठल्या युगामध्ये जे आहेत याची सुरुवात झाली. तंत्रज्ञान सुधारले, शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले, अन्नाची विपुलता वाढली. त्यामुळे मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिर राहू लागले. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक जे आहेत धान्य पेरू लागले आणि धान्य पेरू लागले हे देखील जे आहे कुठल्या कालखंडात झालं ही बाब महत्त्वाची आहे. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले. शेतीच्या कामांचे स्वरूप असे असते की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तेथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे क्रमप्राप्त असते. म्हणजे जिथे शेती उपयोगी जमीन आहे तिथे जे आहे ते लोक वसतात राहायला लागले, कारण की तिथे ज्या शेती वगैरे करून त्यांना दैनंदिन त्यांच्या गरजा ज्या आहेत ते त्या शेतीतील फळांद्वारे पिकांद्वारे भागविल्या जात असत. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे स्थिर गाववसाहती निर्माण झाल्या. नवाश्मयुगाचा उदय झाला. पॅलेस्टाईनमधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको या शहराला खूप प्राचीन इतिहास आहे. इसवी सनापूर्वी जे आहे 9000च्या सुमारास ही गाव वसाहत प्रथम वसली. ती नवाश्मयुगात उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतीपैकी एक आहे. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास तेथील सामाजिक संघटनाची सुरुवात झाली. तत्कालीन नवाश्मयुगीन वसाहतीच्या भोवती एक संरक्षण भिंत बांधलेली होती. एवढेच नव्हे तर काही काळाने त्या भिंतीला भरभक्कम बुरुजही बांधला होता. हा संघटित समाजाचा पुरावा आहे. लागवडीची सुरुवात जेरिको आणि जेरिकोच्या आसपासच्या प्रदेशात पहिली गाव वसाहत वसण्याच्या काही शतके आधीच झाली असे जे आहेत आता पुराव्याच्या आधारे जे आहे ते पुढे आलेलं आहे. जेरिको जवळच्या गिलगॉल या गावातील प्राचीन स्थळाच्या उत्खननात एक जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या प्रमाणाने संख्येने सापडलेले आहेत. शास्त्रज्ञांनी त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार गिलगॉल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडाच्या छाटलेल्या फांद्याची कलमे तयार करून त्यांची लागवड केली. कलम जी आहे ते आपण समजतो की हे आजच्या काळामधली जी आहे इन्व्हेन्शन आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे, तर असं नाही आहे. तर या जे इसवी सन 8000 पूर्वी देखील जे आहे ते अंजिराची लागवड जी आहे कलमे करून केल्याचं जे आहे साक्ष्यात समोर आलेली आहेत. नियोजनपूर्व लागवडीचा हा सर्वप्रथम प्रयत्न होता. शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्मयुगामध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थिर तयाऱ्यांसाठी जो आहे गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञाने जे आहे नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग केला आहे. हे नाव लक्षात ठेवा. नवाश्मयुगीन क्रांती हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला या असा देखील जो आहे तो आयोग प्रश्न विचारू शकतो. भारतातील आद्य शेतकरी पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला जे आहे नवाश्मयुगीन हे नाव मिळाले.
नववाश्म युगाची वैशिष्ट्ये समजली जाणारी हत्यारे म्हणजे काय? घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडांची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी होय. या पात्यांना लाकडाचा दांडा बसवून, म्हणजे आज जे खेडेगावामध्ये जे आपले मित्र मैत्रीण राहतात त्यांनी बघू शकतात की कुऱ्हाड कुठल्या प्रकारे कशी बनवली जाते. तर या लाकडाचा दांडा बसवून जे आहे त्याची अवजारे बनवली जात. ही अवजारे झाडे तोडण्यासाठी, लाकडे तासून त्यांना आकार देण्यासाठी वापरली जात. स्थिर गाव वसाहती वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे आवश्यक होते. त्यामुळे ही नवीन धर्तीची अवजारे उपयोगी ठरत होती. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांचा म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे हे आपण पाहिले आहे. बार्ली आणि गव्हाचे पीक तेथील लोक घेत असत. याच सुमारास जे आहे गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत होती. तिचे अवशेष जिथे सापडले त्या स्थळाचे नाव आहे लहुरा देवा. हे स्थळ जे आहे उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात आहे. तेथील शेतकरी भात शेती करत होते. महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहांमध्ये शैलाश्रयाच्या म्हणजे रॉक शेल्टरच्या दगडांच्या ज्या गुहांमध्ये जे आहे आश्रयाने राहत होता. नद्यांच्या काठावर वावरत होता. गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रे बनवत होता. परंतु जे आहे महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्याच्या गाव वसाहतीत ताम्रपाषाणयुगीन होत्या. आपण पाहिलं मागे की सगळ्या मध्याश्मयुगीन किंवा नवाश्मयुगीन होत्या. तर महाराष्ट्रामध्ये आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती ज्या आहेत ते ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनाम गाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्याच्या गाव वसाहतीचे एक अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन. विविध गणिती आणि संख्याशास्त्रीय प्रकृतीच्या आधारे अशा प्राचीन गाव वसाहतीची लोकसंख्या अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न संशोधकांनी केले आहेत. म्हणजे गावामध्ये कमीत कमी किती लोक राहत असावेत आणि किती लोकांची मिळून एखादं गाव वगैरे बनत असावं याचा जे आहे ते संशोधकांनी अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आधारे असे दिसते की मध्याश्मयुगीन निमभटक्या लोकांचे स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला जे आहे एका जनसमूहात किमान 25 ते 30 लोक असणे आवश्यक होते. नित्य नियमाने लागवड करायला लागण्यासाठी तीच संख्या साधारण 50 पर्यंत वाढणे आवश्यक होते. एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेले जीवन अवलंबण्यासाठी जे आहे त्या गाव वसाहतीची लोकसंख्या जी आहे किमान 100 पर्यंत असायला हवी. नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतीचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते. म्हणजे आज पण जे आहे आपण ते काही गावाच्या बाजूला जे आहेत तंटे गावं छोटी छोटी खेडी जे आहेत ते वाड्या जे आहेत तर ते अशाच प्रकारचे जे आहे ते जे आहे प्राचीन इतिहासामध्ये जे आहे ते असं नागरी जीवनाची सुरुवात झाली होती. आणि तीही आज सद्यस्थितीमध्ये देखील आपल्याला असे तंटे वाड्या असं पाहायला आजही आपल्याला मिळतात. कायम स्वरूपाची घरे जी बहुतेकदा गोल झोपड्या हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्याचबरोबर राहत्या घराशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती असलेल्या काही सामायिक जागा या धान्य आणि इतर वस्तूंच्या साठवणीसाठी वापरल्या जात असाव्या. आजही जे आहे खेडेगावांमध्ये जे आहे आपण ज्याला पटांगण म्हणतो घराच्या समोर जे आहे तुळशीचं झाड वगैरे असतं आणि त्याच्या आजूबाजूला थोडासा परिसर असतो आणि त्या परिसरामध्ये जे आहे ते असेच धान्य आणि इतर वस्तूच्या साठवणीसाठी देखील जे आहे ते वाळवण्यासाठी वगैरे वापरल्या जात असतात. त्या आधारे गाव वसाहतीच्या अन्नोत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहाराचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी प्रस्थापित झाली असावी असे दिसते. परंतु जे आहे याच वेळेस वैयक्तिक घर कुटुंबाच्या सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, प्रत्येक घरांचे स्वतःपुरते अन्न तयार करणे, अन्न उत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधाची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या. प्रत्येक घरातल्या उत्पादन विषयक खास
कौशल्याचे कुटुंबातील पुढील प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात जी आहे नवशोगातच झाली असे मानले जाते. म्हणजेच काय, एखादा आपल्या घरामध्ये जे आहे विशिष्ट प्रकारचे जे पीक जे घेत असेल ते एका पिढीपासून त्याचे ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत जे आहे देण्याचे ज्ञान देण्याचे कार्य जे आहे ह्या नवाश्म युगापासूनच झालं असे मानले जाते. म्हणजेच अधिकारांच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची आणि वारसा कल्पनेची सुरुवात जी आहे नवाश्म युगातच झाली असे म्हणता येईल. ही एक बाब जी आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जपानमधील जामोन संस्कृतीमधील मातीची भांडे बनवण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झाली होती. हा एक जे आहे जपानमधील हे मातीची भांडी बनवण्याचा जो आहे हा एक अपवाद वगळता नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडे घडवण्यास सुरुवात झाली असे सर्वसाधारणपणे मानले जाते. म्हणजे सगळीकडे जे आहे नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मातीची भांडी बनवली जात असे मानले जाते. तर जपानमधील जॅमॉन संस्कृती जी आहे ह्याला एक अपवाद आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे नवाश्म युगाच्या अगोदरच्याच म्हणजेच मध्याश्म युगाच्या युगातच इथे जे आहे भांडी बनवण्यास सुरुवात झाली होती. घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्याराप्रमाणेच मातीची भांडे घडवणे हे नवाश्म युगाचे एक अनिवार्य लक्षण समजले जाते. ही मातीची भांडी अन्न शिजवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि साठवणीसाठी वापरली जात. सुरुवातीची मातीची भांडी हाताने घडवली असत. हळूहळू ही भांडी जी आहे चाकावर घडवायला सुरुवात झाली. ही भांडी विशेषतः जी आहे एकरंगी पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेली असत. त्यावर कोरून किंवा ठसे उमटून किंवा चिखलाच्या पट्ट्या चिटकवून नक्षी तयार केलेली असत. हळूहळू भांड्यावर जे आहे रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली. अशा प्रकारे जे आहे नवाश्म युगाच्या मध्यावर मातीची भांडे बनणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती. ही भांडी बनवण्यासाठी जे आहे खालील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असते. ते म्हणजे चिकणमातीचा स्रोत माहिती असणे, ती वाहून आणण्याची तजवीज म्हणजे ते जर एखादी ती माती कुठे भेटते तर त्या ठिकाणाहून ती माती घेऊन आपल्या घरापर्यंत घेऊन येणे किंवा जिथे मातीची भांडी बनवली जायची त्या स्थानापर्यंत घेऊन येणे, माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी मिश्रण किंवा इतर घटक मिश्रण करून त्याचं योग्य मळण रॉ मटेरियल तयार करून घेणे, भांड्याला हवा असलेला आकार देणे, भांडे सुशोभित करणे, योग्य तापमानाला जे आहे ते भाजणे, या सर्व गोष्टींचे ज्ञान असलेल्या कुशल कारागिरांचा वर्ग नवाश्म युगामध्ये तयार झाला होता. मातीच्या भांड्यांच्या घडणीच्या आधारे ती ज्या स्थळांच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळांचा सांस्कृतिक इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृतीशी असलेले संपर्क अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती जी आहे ते जाणून घेता येते. नवाश्म युगामध्ये मातीच्या भांड्याप्रमाणेच इतर काही विशेष कौशल्यावर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग देखील उदयास आले होते. त्यामध्ये जे आहे विविध प्रकारचे मणी बनवण्याचे तंत्र नवाश्म युगागीन कारागिरांनी सुरुवातीपासूनच अवगत केल्याचे दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने जे आहे विविध प्रकारच्या गारगोटीच्या खड्यांचे तसेच शंखांचे मणी बनवले जात. आणि पुढे चालून जे आहे ते आपण पुढील प्रकरणामध्ये पाहू की या गारगोटीच्या खड्यांचे आणि शंखांचे यांना जे आहे भारताबाहेर विशेषतः रोम, इटली, मध्य आशियामधील ह्याच्यामध्ये जे आहे भारतामधून जे आहे मोठ्या प्रमाणात या गोष्टींची निर्यात केली जात होती. नवाश्मयुगीन स्थळांमध्ये मणी हे बनवत असताना वाया गेलेले दगडांचे तुकडे किंवा सदोष असलेल्यामुळे टाकून दिलेले अर्धवट मणी आणि मणिकारांनी वापरलेले हत्यारे मिळतात. मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीत देखील जे आहे पुढील टप्पे असतात. जसं की आपण आता मातीची भांडी बनवण्यासाठी विशिष्ट कौशल्याची किंवा बाबीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जे आहे मणी बनवण्यासाठी देखील जे आहे बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख याचे स्रोत देखील माहीत असणे महत्त्वाचे होते. तेथून तो कच्चा माल मिळवणे, तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे, ओभर दगडांपासून किंवा शंखाच्या गाभ्यापासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी घडविणे या सर्व टप्प्यांचे ज्ञान जे आहे कारागिरांना असणे आवश्यक होते. म्हणजेच काय तर शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी, मणी यासारख्या सर्वच उत्पादन व क्षेत्रातील कामाच्या साखळीत अनेक प्रक्रिया आणि कामाचे विविध टप्पे याचा समावेश असतो. त्यामुळे कामाची विभागणी होणे आणि त्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य अवगत असणे अपरिहार्य होते. त्यातूनच समाजामध्ये जे आहे विशेष कौशल्यावर आधारित कामगारांचे वर्ग निर्माण होतात. आणि जे आहे आयोगाने जे आहे इथे अधिक माहितीसाठी काही नवाश्मयुगातील स्थळे याबद्दल माहिती दिली आहे. याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला इथे सांगतो.
भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश या पहिल्या टप्प्यामध्ये जो पहिला टप्पा इसवी सनापूर्वी 7000 ते 6000 वर्ष पूर्ण होता, या कालखंडामध्ये जे आहे मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच इसवी सना पूर्वी 6000 वर्ष ते 4500 या कालखंडामध्ये मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती. काश्मीरमधील बुरझोम आणि गुफक्रॉल येथे जे आहे इसवी सनापूर्वी 2500च्या सुमारास जे आहे नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील चोपनी, मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी जे आहे 6000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. ह्या बाबी कशासाठी महत्त्वाच्या आहेत तर आयोगाने जर असं ह्या 3-4 नावं दिलं आणि जर म्हटलं की भारतामध्ये नवाश्मयुगाची सुरुवात कुठे सर्वप्रथम झाली, त्याचा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने त्यांचा क्रम लावा, तर त्या बाबी त्यासाठी हे जे आहेत ह्या बाबी जाणून घेणं महत्त्वाचे आहेत. बिहार येथील चिराण, सुनेवार यासारखी स्थळे येथे इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. ईशान्य भारत आसाममधील दाओ जाली हार्डिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा प्रथम पुरावा जो आहे उजेडात आला. तेथील गाव वसाहतीची सुरुवात इसवी सनापूर्वी 2700च्या सुमारास झाली. तेथे मिळालेली नवाश्मयुगीन हत्यारे जी आहेत चीनमधील नवाश्मयुगी हत्याराशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत. दक्षिण भारत कर्नाटकातील संगनकल्लू, मस्की, ब्रह्मागिरी, टेकलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनीकोंडा, तामिळनाडूमधील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे 4थ्या ते 3ऱ्या शतकात नवाश्मयुगाची सुरुवात झाली. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये जे आहे तर उत्तर प्रदेशाच्या कालखंड भागामध्ये जे आहे सर्वप्रथम नवाश्मयुगाची जी आहे ती सुरुवात झाल्याचे आपल्याला आढळते. आणि हा जो प्रदेश जो आहे हा प्रदेश जो आहे गंगा खोऱ्याच्या ह्याच्यामध्ये विशेषतः येतो. व्यापार आणि दळणवळण. मध्याश्म युगातील भटके निमुटके जनसमूह एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत म्हणजे आदान प्रदान करत असत. चाकाचा शोध जो आहे तो अजून लागला नव्हता. हे बाब लक्षात ठेवण्याची आहे. मध्यश्म युगामध्ये चाकाचा शोध लागला नव्हता म्हणजे दळणवळणाची साधने जी आहेत ती उपलब्ध नव्हती. नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणण्यासाठी होऊ लागला. नवाश्मयुगीन कुऱ्हाडी, तासण्या आणि चिमण्या यासारख्या हत्याराच्या आधारे माणसाला झाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूड काम या गोष्टी अवगत झाल्या होत्या. सुरुवातीची चाके जी आहेत ती लाकडाच्या अखंड ओडक्यांपासून बनवलेली असावीत, कारण ओडक्यांच्या छेद घेतल्यावर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात, त्यांना सहजपणे गती देता येते. आता आपण हे जे आहे याला जे आहे ते हे आपण जे आता अभ्यास केला, हे झाडांचे जे आहे ओडके, हे ओडके जे असते झाडाला कापल्यानंतर आपण झाडाच्या भागाला जर दोन ह्याच्यामध्ये कापलं तर असा गोलाकार भाग तयार होतो आणि याला ढकललं तर याला जे आहे म्हणजेच गती देता येते. चाकाचा वापर सुरू झाला आणि नवाश्मयुगीन मानवाने आतापर्यंत विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी चाकावर घडायला सुरुवात झाली. हे एक विशेष बाब आहे. चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रज्ञानामुळे त्याचे उत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य झाले. आवश्यक त्या कच्च्या मालाचे स्रोत स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर तो कच्चा माल दूरवरून आणणे आणि स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना इतरत्र मागणी असेल तर तो तिथे पाठविणे, या गोष्टी अधिक सोप्या रीतीने आणि वेगाने करणे शक्य झाले. यातून जे आहे व्यापार आणि दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. नवाश्मयुगातील लाकडाचे चाक हे असे दिसत असावे. इथे दिलेल्या चित्राचा जो एक चाकाचा एक काळ, ह्या चाकाचा काळ माहीत नाहीये, फक्त ओडक्यापासून हा ओडका कापून तयार झालेल्या चाकाची कल्पना येण्यासाठी जो आहे इथे एक आयोगाने जे आहे एक चित्र दिलेलं आहे. नागरीकरणाची सुरुवात. स्थिर गाव वसाहतींमध्ये दीर्घ काळ राहिल्यानंतर नवाश्मयुगीन समाजांमध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन याबद्दल मालकी हक्काची जी आहे भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी आपण जे आहे सामाजिक घटन आणि व्यवस्थापन या मुद्द्याच्या संदर्भात आपण केलेला आहे. गाव वसाहतींचा विस्तार होत गेला, त्याचबरोबर सामायिक जमिनी आणि गावच्या सीमा या गोष्टीबद्दल जागृती जी आहे निर्माण होऊन भोवतालचा परिसर हक्काची भावना जी आहे निर्माण झाली.
त्या परिसरातील सामायिक साधनसंपत्ती, प्राण्यांचे स्रोत, त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचे, व्यापाराचे, समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी जे आहे सामाजिक विधी निषेधांचे संकेत आणि त्यासंबंधीचे नियम तयार होत गेले. धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्त्व येत गेले. व्यापार आणि धार्मिक आचारविधी याच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून जे आहे लिपी विकसित झाल्या, शासन व्यवस्था निर्माण झाली. ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्र विकसित झाली तेथे विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकार वर्ग जे आहे एके ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि वसाहतीचे परीघ विस्तारून जे आहे म्हणजे परीघ म्हणजे जे आहे साईज विस्तारून जे आहे तेथे नगरे विकसित झाली. अशा रीतीने नवाश्मयुगीन नागरीकरणाची सुरुवात झाली. पुढील पाठामध्ये आपण भारतातील आद्य नगरांची माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करायला आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.